त्यानंतर श्री दत्त महाराजांनी आपला पुढचा गुरु म्हणजे तिसरा गुरु ही अग्नी देवताला मानलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की अग्नी ही अशी शक्ती आहे जी आपल्या सगळ्यांना डोळ्यांनी दिसते, पण आपण त्याला स्पर्श करू शकत नाही. आपण लगेच भासतो. त्यामुळे ती खूप शुद्ध अशी एनर्जी आहे असं म्हणतात. म्हणून देवाला जेव्हा आपण प्रसाद नैवेद्य देतो तेव्हा अग्नीतून देतो, कारण अग्नी हे त्या देवतेचं किंवा एनर्जीचं मुख आहे असं म्हणतात. मग अग्नी जसं जाळतो ना तसं तो शुद्धता सुद्धा देतो. म्हणजे एखादी गोष्ट जळली म्हणजे राख झाली असं नाही, त्यातून शुद्धता सुद्धा होते. त्यामुळे अग्नी हा तेजाचं आणि विवेकाचं प्रतीक आहे. महाराज म्हणतात की मनुष्याने आपला अहंकार हा जाळून टाकावा आणि विवेकाचा प्रकाश आपल्या आतमध्ये जागृत करावा, त्याची साधना करावी, म्हणजे आपल्याला शुद्धता मिळेल, आपल्या विचारांची शुद्धता होईल. तर यावरूनच आपण महाराजांच्या तिसऱ्या गुरुबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे आणि याचा आता तुम्ही सगळ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खरंच रोजच्या व्यवहारामध्ये वापर करावा, जेणेकरून आपल्यामध्ये ते तेज, ती विवेक शक्ती निर्माण व्हावी आणि आपल्याला सुद्धा या सगळ्या आयुष्य जगण्याचं तत्वज्ञान मिळावं.